त्याच्या मापाने 2 चमचे मुगाची डाळ गरम पाण्यात भिजत ठेवलेली होती 20 मिनिटासाठी. तर भिजून दुप्पट झालेली आहे. कुकरमध्ये तेल टाकायचं, यामध्ये मोहरी, जिरे, तिथं लसूण सोलून असं थोडं ठेचून घेतलेलं आहे तो टाकलेला आहे. हिरवी मिरची थोडी कट करून घेतलेली ती टाकलेली. बारीक कट केलेला कांदा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये हळद, लाल मिरचीची पूड, आता बाहेरचा म्हणजे दुकानातला गरम मसाला आहे तो टाकलेला आहे थोडं चव चेंज म्हणून, आणि टोमॅटो टाकलेला आहे. भिजलेली मुगाची डाळ टाकलेली आहे. थोडं हिंग टाकलेले. हिंग सुरुवातीलाच टाकायला पाहिजे होते पण आता टाकलेले. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये साधंच पाणी टाकत आहे, जसं रस्सा लागतो. मला बाजरीची भाकर सोबत खायचं आहे त्यामुळे पातळसर असा रस्सा बनवणार आहे. उकळी आल्यानंतर मध्यम आचेवर याच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या. 4 शिट्ट्या. कुकर थंड झालेला आहे. झाकण काढलेले, बारीक कट केलेली कोथिंबीर, मस्त अशी मुगाची डाळीची 2 चमचे मुगाची डाळीमध्ये एवढा मोठा रस्सा तयार झालेला आहे. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत खायला, आणि चिकट भात बनवायचा आणि त्यासोबत असा रस्सा खायचा. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.